नागपूरमध्ये बहुचर्चित ऑडी कारच्या अपघाताचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि त्याविषयीची एक अपडेट समोर येतेय। वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे आणि रोनित चिंतनवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट आता समोर आलेला आहे। अर्जुन हावरेच्या रक्तामध्ये 28 मिलीग्रॅम अल्कोहोलचं प्रमाण आता आढळलंय, तर रोनित चिंतनवारच्या रक्तामध्ये 25 मिलीग्रॅम अल्कोहोलचं प्रमाण या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नोंदवलं गेलंय। अर्जुन हावरे आणि रोनित चिंतनवार यांची आता सुटका होणार का असाही सवाल आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, खरं तर फॉरेन्सिक रिपोर्टची वाट बघत होते सगळेजण आणि आता हा अहवाल अखेर समोर आलाय। नक्कीच जेव्हा अपघात झालेला होता रविवारच्या रात्री, त्याच्यानंतर सोमवारी पहाटे पोलिसांनी कार चालवणारा अर्जुन हावरे आणि त्याच्यासोबत कारमध्ये आढळलेला जो रोनित चिंतनवार होता, दोघांची वैद्यकीय चाचणी केलेली होती आणि त्या चाचणीमध्ये डॉक्टरांकडून जे काही माहिती पोलिसांना मिळाली होती त्याच्या अनुषंगाने दोघांनी मद्यप्राशन केलेलं होतं। मात्र कायद्याच्या दृष्टिकोनातून दोघांनी किती मद्यप्राशन केलेला होता आणि तेव्हा ते मद्याच्या म्हणजे दारूच्या अंमलाखाली प्रभावाखाली होते का आणि त्यामुळे तो अपघात घडलाय का हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी दोघांच्या रक्ताच्या नमुन्याची फॉरेन्सिक चाचणी ही करून घेतली आणि आता तो FSLचा जो अहवाल आहे तो पोलिसांना मिळाल्याची माहिती आहे। अर्जुन हावरेच्या रक्तामध्ये 28 मिलीग्राम तर सोबतच्या रोनितच्या रक्तामध्ये 25 मिलीग्राम असा अल्कोहोलचं प्रमाण आढळल्याची माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। आता यानंतर पोलीस या संदर्भात काय निष्कर्षापर्यंत पोहोचतात आणि पुढे काय कारवाई करतात हे पाहण्यासारखं असणार आहे। जी काही माहिती तज्ञांकडून मिळत आहे त्याप्रमाणे रक्तामध्ये 30 मिलीग्राम एवढं जर अल्कोहोलचं प्रमाण असेल तर त्या व्यक्तीला दारूच्या प्रभावाखाली मानलं जातं। मात्र आता पोलिसांना या संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन पुढच्या कारवाई संदर्भातला निर्णय घ्यावा लागणार आहे। अगदी रजत, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।